भाजप कार्यकर्त्यांनी नारायणगावमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। आशा बुचकेंनी केलेली ही स्टंटबाजी, झेंडे दाखवण्यापेक्षा दादांकडे आले असते तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, चाकणकरांची टीका। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही। भाजप नेत्या आशा बुचकेंसह कार्यकर्ते आक्रमक। आशा बुचकेंची तब्येत खालावल्यानं रुग्णालयात दाखल। अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याबाबत फडणवीसांनी तत्काळ खुलासा करावा। अजित पवार गटाचे अमोल मिटकरींची मागणी। भाजप ज्या पक्षाबरोबर युती करतात त्यांनाच संपवण्याचा घाट बांधतात। भाजपनं अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यानंतर अंबादास दानवेंची टीका। जय पवारांकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात बैठका। राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात। अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश। मंत्री अनिल पाटील भेटीसाठी वेळ देत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता। पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत। दिशाभूल करण्यासाठी सर्वे महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार। राज्यातील सत्ताधारी पराभूत होत आहेत, संजय राऊतांची टीका। योजनांची अंमलबजावणी सुरू, जनतेत आनंदाचं वातावरण। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात विशाल पाटलांचा महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा। विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं स्पष्ट। उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची मोर्चे बांधणी सुरू। 10 नेते आणि 18 सहाय्यकांवर जबाबदारी। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या। काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी। 62 जागा नितीन राऊतांनी मागितल्या तर इतर जागा आम्ही वाटून घेऊ। संजय राऊतांचा काँग्रेसच्या नितीन राऊतांना मिश्किल टोला। जरांगेंच्या वाटेवर भाजपचे 3 नेते असल्याची चर्चा। संगीता ठोंबरे, राजेंद्र म्हस्के आणि मिनल खदगावकरांनी घेतली जरांगेंची भेट। माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त। उमरेड, काटोल, पूर्व नागपूर आणि हिंगणासाठी पवार गट आग्रही। पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघाची मागणी, तर रामटेकच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो। जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत, अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका। आदित्य ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीत बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम। आदित्य ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार। मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही। वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही। बांगलादेशातील हिंदूच्या अत्याचाराविरोधात 25 ऑगस्टला सांगली बंदची हाक। संभाजी भिडे जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार। केंद्र सरकार सर्व राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवणार। सर्व राज्यांना दर 2 तासांनी कायदा सुव्यवस्थेचा रिपोर्ट देण्याचे केंद्राचे आदेश। राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेनसह 4 ते 5 आमदार शिवराज सिंह चौहान यांच्या संपर्कात। भाजप नेत्यांची भेट घेऊन आज भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती।